नमस्कार, मी ज्योती। मी आज 2 वांगे घेतले भरीताचे। अर्धा किलो 2 वांगे बसले बघा। आणि आता गॅसवर भाजायला ठेवते। दमादमाने भाजून घेते एक एक बाजू। एक बाजू भाजली की दुसऱ्या बाजूनी ठेवते। चमच्याने दाबून बघते, नरम झाली ती एक बाजू, थोडीशी कच्ची आहे। तोपर्यंत मी इकडं डाळ घेते तुरीची, फक्त कोरड्या वांग्यानी जमणार नाही म्हणून। आणि फिक्कं वरण लावते हिंग टाकून, कारण आज फोडणीचं वरण खायची इच्छा नव्हती। मग म्हणलं फिक्कंच वरण करू। अर्धा चमचा हळद टाकली, डाळ स्वच्छ करून। अर्धा चमचा हिंग टाकली मी त्याच्यामध्ये। आणि इकडं दुसऱ्या गॅसवरती डाळीचा कुकर चढवून देते मी। एक वांग चांगलं भाजून झालंय। एक आणखीन दुसरं भाजायचंय, थोडं बाकी आहे। त्याला पण खालीवर करून भाजून घेते आणि चमच्याने दाबून बघते चांगलं शिजलंय का। तर चांगलं शिजलंय, ते पण तयार झालं। एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला, बारीक चिरून घेते। आणि दोन्ही वांगे सोलायला घेतले मी। प्रत्येक वेळेस 2 वांगे करते, त्याचे साल्ट काढून घेते। आणि कसं असतं ना, एखादं वांगं खराब निघलं तर मग ते अख्खंच फेकून द्यावं लागतं। आणि कापून भाजता येत नाही ना, आतला भाग जळतो म्हणून। त्यासाठी अख्खेच भाजावा लागतात। पण आतून खराब निघलं का काय असं वाटतं, तर मग ते पूर्ण फेकून द्यावं लागतं। म्हणून मी प्रत्येक वेळी दोन्ही पण वांगे 2च वांगे घेते भाजायला। एक जरी खराब निघलं तर फेकून देता येतं, एकाचं भरीत करता येतं। मी चमच्याने फोडून बघितलं, सगळं वांगं चांगलं आहे आतमध्ये, कुठंच खराब नाही आहे। दुसरं पण वांगं फोडून बघितलं, चांगलं आहे। देठ काढून घेतलं आणि जितके त्याला ब्या आहे ना काही काही वांग्याला, तर त्या जितक्या हाताने निघतील तितकं मी हाताने काढून घेते। वांगं गार करायला ठेवलं, खूप गरम आहे। तोपर्यंत मी पीठ मळून घेते। वांगं फोडणी घालूस्तवर पीठ पण भिजून जातं। आता ह्या गट्टूच्या साहाय्याने मी एक जीव करून घेते वांग्याचा, नरम करून घेते। फोडणीला तेल जरा जास्त टाकलं का की भरीतला जास्त तेल लागतं। मोहरी टाकली, जिरे टाकले थोडे, तो एक कांदा चिरलेला टाकते मी। थोडा परतून घेते कांदा। थोडा परतलं की त्यात हळद टाकते अर्धा चमचा। 1.5 चमचा मिरची टाकते, मला लागन तितकी लाल मिरची पावडर। हे टोमॅटो एक चिरलेला टाकला मी। आणि टोमॅटो एकदम नरम होऊन देणार, एकदम शिजवणार, गाळ होऊ देणार जरा तेलामध्ये। 2-3 वेळा मी झाऱ्याने त्याला खालीवर केलं, एकदम नरम झालाय टोमॅटो। आणि अर्धी मॅगीची पुडी टाकली मी। ह्याच्या आधी मी अर्धी मॅगीची पुडी वापरलेली होती, जी अर्धी होती ती टाकली। आणि ते एक जीव केलेलं वांग्याचं भरीत टाकते त्याच्यामध्ये। जितकं मीठ लागतंय चवीपुरतं तितकं मीठ टाकते मी। आणि त्याला खालीवर करून घेते चमच्याने। जरा खालीवर करून त्याला झाकण ठेवते। आणि जितकं तेल टाकलंय ना तितकं सगळं त्या भरीतमध्ये मुरून जातं तेल। वाफ बसल्यावरती सगळं तेल गेलं जिरून। एकदम नरम झालंय भरीत। भरीत तयार झालंय माझं। भरीत तयार होईपर्यंत पीठ पण छान भिजलं। पोळ्या करते। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। चपात्या पण तयार झाल्या, पोळ्या। वरणामध्ये पण मी मीठ टाकून हाटून घेतलं आणि उकळे आणली 1-2 त्याला, वाढून घेते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। वांग्याचं भरीत तयार आहे। चला जेवायला। धन्यवाद।